महाराष्ट्र के पुणे शहर के स्वारगेट डिपो में बस में युवती से हैवानियत की घटना के बाद अब जलगांव से चौंकाने वाली खबर सामने आई है, जहां कुछ मनचलों ने केंद्रीय मंत्री रक्षा खड़से की बेटी से छेड़छाड़ की। इस घटना के बाद बीजेपी नेता रक्षा खड़से खुद पुलिस स्टेशन पहुंची हैं, जिसके बाद पुलिस भी एक्शन मोड में आ गई। जानकारी के मुताबिक जलगांव जिले से मुक्तकाई नगर के कथौली गांव में आयोजित संत मुक्ता यात्रा के दौरान यह घटना हुई है, जहां रक्षा खड़से की बेटी और कुछ अन्य लड़कियों के साथ छेड़छाड़ की घटना की गई है। इस घटना के बाद केंद्रीय मंत्री खुद थाने पहुंच गई और पुलिस अधिकारियों से बात भी कही है। वहीं उन्होंने आरोपियों की तुरंत गिरफ्तारी की मांग की। देखिए पुणे से हमारे सहयोगी महबूब शेख की रिपोर्ट। बघा, जी काही घटना 2 दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे। कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्यासोबतच्या मैत्रिणी जे मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते, दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात। तर संध्याकाळी मी गुजरातला होती, तिचा मला फोन आला की मम्मी मला जायचं। तर तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिसमध्ये काम करणारे 2-3 मुलं मी तिच्यासोबत पाठवले। तिथे तिच्यासोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली किंवा तिच्यासोबत ज्या मुली होत्या, काही 17च्या म्हणजे 18 वर्षाच्या आतल्या होत्या, कृषिका पण आता 18ची झाली, 2 दिवस आधीच झाली, तर या सगळ्या 17-18 वर्षाच्या मुली होत्या। पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे ते पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले। आमच्या गार्डनी त्याला म्हणजे त्याचा मोबाईल घेतला, त्यांनी सगळं शूट केलं। जेव्हा पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले, आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले। ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं, दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं। ठीक आहे, मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडिओ वगैरे काढले। नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली, त्याने त्याचा मोबाईल घेतला की याने नेमकं व्हिडिओ काढला की काय केलं बघायला। तर त्या गार्डसोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली, त्याची कॉलर पकडली, त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास 30-40 मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे 2-3 लोक असल्यामुळे काही बोलू शकले नाही। त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या। निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली। काल मी म्हणजे आज सकाळी मी आली, काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली, कारण ती घाबरलेली होती, मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली नाही। आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की 24ला जे म्हणजे हे आमचं घराचं आधीपासून आहे की आम्ही एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो। नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती, मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती। तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला, तर त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला। म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते, पण तिने लेट गो केलं की जाऊ दे। म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय, पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे। जर ह्या मुक्ताईनगरमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होतं की ती माझी मुलगी आहे, तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही। ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात। तर ही एक विषय नाही, आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील, मुलींचा प्रश्न आहे। कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतं, पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे। अशा प्रवृत्तीच्या लोकांना घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत। त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहे। या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता। त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली। त्या पोलिसांनी 353 त्यांच्यावर दाखलही केलेला आहे। पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे, हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना घडत आहेत। अनेक घटनांची नोंद होत नाही किंवा महिला या ठिकाणी तक्रार करायला पुढे येत नाही आणि तक्रार न झाल्यामुळे अशा प्रकारनं उघडकीस येत नाही। या ठिकाणी हा जो प्रकार घडला या संदर्भामध्ये रक्षाताईंची मुलगी
ही स्वतः तक्रार करायला पुढे आली हे फार मोठं आहे, नाहीतर मुली सहसा तक्रार करायला पुढे येत नाही. पण या विषयाच्या संदर्भामध्ये मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे. सरकारला मी म्हटलंय की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे. परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही. माननीय मुख्यमंत्री कार्यालयामधनं पोलिसांना फोन यायचे की या संदर्भामध्ये या गुंडांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये, असं मला स्वतः पोलीस सांगायचे. असं असेल तर ते दुर्दैवी आहे. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही, पोलीस यंत्रणेचा धाक राहील माझी अपेक्षा आहे. हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे. त्या दृष्टिकोनात या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे.